आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी। पाहत रहा नाशिक जनमत। नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागलेली आहे। काल नाशिक रोड पोलिसांनी वालदेवी परिसरामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या 4 जणांना अटक केलेली आहे, तर 3 जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेले आहेत। वालदेवी नदीच्या परिसरामध्ये झाडाझुडपामध्ये हे आरोपी बसून होते व दरोड्याच्या तयारीत होते। दरम्यान ही गुप्त माहिती नाशिक रोड पोलिसांना मिळाल्यानंतर नाशिक रोड पोलिसांचं पथक या झाडाझुडपामध्ये जाऊन या संशयित गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा तसेच एक कारतूस देखील मिळून आलेले आहे। दरम्यान या कौतुकास्पद कामगिरीचे नाशिक रोड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या घटनेविषयी अधिक माहिती देताना या नाशिक रोड पोलिसांचे पोलीस निरीक्षक म्हणाले की काल दिनांक 30/9/2025 रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील वालदेवी नदीच्या परिसरामध्ये काही इसम हे संशयितरित्या फिरत असल्याचे व आपली ओळख लपवून झाडाझुडपामध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस शिपाई विशाल पाटील यांना मिळाली होती। त्यांनी सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक श्री सप्ताह यांना दिली होती आणि त्यानंतर मग DP पथक यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं। DP पथकाने त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण ठिकाण जे परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन झाडाझुडपामध्ये असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता त्यांना त्या ठिकाणी 4 आरोपी हे मिळून आलेले आहेत व 3 इसम हे अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत। जे इसम ताब्यात घेतलेले त्यांची नावं तेजस गांगुर्डे, रहमान शेख, समीर शेख व गौरव बाविस्कर हे आहेत। त्यांच्याकडनं एक पिस्टल, एक जिवंत कारतूस, 2 धारदार शस्त्र व दरोड्याचे साहित्य हे सर्व सामान मिळालेलं आहे। हे सर्व आरोपी हे रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे। या संपूर्ण कारवाईमुळे नाशिक रोड परिसरामध्ये दरोड्याचा मोठा प्रसंग हा टाळण्यात नाशिक रोड पोलीस स्टेशन इस्पेशली DP स्टाफ हा यशस्वी ठरलेला आहे। या सगळ्या कारवाईमध्ये नाशिक रोड PI श्री जितेंद्र सपकाळे, PI बडेसाहेब नाईकवाडे, पुणे शोध पथकाचे प्रवीण सूर्यवंशी, PSI संदीप पवार व संपूर्ण DP स्टाफ यांनी मोलाचे सहभाग घेतलेला आहे। या संपूर्ण टीमचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो।